कोण होत्या विठाबाई नारायणगावकर, ज्यांची भूमिका श्रद्धा कपूर इठा चित्रपटात साकारते। आज तमाशा म्हटलं की ज्या नावाचा उल्लेख सर्वाधिक आदराने केला जातो ते नाव म्हणजे तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर। आपल्या दमदार आवाजाने, लावणीतील अदाकारीने आणि रंगमंचावरील प्रभावी उपस्थितीने त्यांनी तमाशाला महाराष्ट्रापासून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं। 1 जुलै 1935 रोजी पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाईंना तमाशा आणि लोककलेचं बाळकडू घरातूनच मिळालं। त्यांचे वडील भाऊ नारायणगावकर आणि काका बापू नारायणगावकर हे त्या काळातील प्रसिद्ध तमाशा कलावंत होते। वडिलांच्या निधनानंतर आणि कौटुंबिक तमाशा फडावर आलेल्या आर्थिक संकटानंतर विठाबाईंनी कलेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली। माघार घेण्याऐवजी त्यांनी स्वतःला तमाशासाठी अधिक समर्पित केलं आणि महाराष्ट्रभर स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं। मग तो क्षण आला ज्याने विठाबाईचं नाव तमाशाच्या इतिहासात अजरामर केलं। प्रेक्षकांनी खच्चून भरलेला एक कार्यक्रमादरम्यान 9 महिन्याचा गरोदर असताना त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या। त्यांनी तातडीने पडद्यामागे जाऊन बाळाला जन्म दिला आणि अवघ्या काही क्षणातच पुन्हा रंगमंचावर परतून कार्यक्रम पूर्ण केला।